गुड मॉर्निंग मित्रांनो. पहा, आपण काल लास्टच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 1.4 आणि त्याची इन्फॉर्मेशन मी दिली ती महत्वाची तुम्हाला. आपण दिलेले एक्झाम्पल जर या स्वरूपामध्ये असेल म्हणजे a1 अपॉन x प्लस b1 अपॉन y इज इक्वल c1 इक्वेशन नंबर 1 अँड a2 अपॉन x प्लस b2 अपॉन y इज इक्वल c2 इक्वेशन नंबर 2, तर आपल्याला या ठिकाणी जे डिनॉमिनेटरला x आणि y ही चल आहेत ती डिनॉमिनेटरला नको असतात, म्हणून न्यूमरेटरला त्याचं कन्व्हर्ट कोणत्या पद्धतीने करायचं हे तुम्हाला काल मी लिहून व्यवस्थित दिलेलं आहे आणि फर्स्ट एक्झाम्पल ही बाळांनो व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता त्याच मेथडवरती एक्झाम्पल नंबर सेकंड आहे 10 अपॉन x प्लस वाय प्लस 2 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि इक्वेशन सेकंड आहे 15 अपॉन x प्लस वाय मायनस 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू -2. परत गिवन मध्ये मी फर्स्ट एक्झाम्पल इक्वेशन लिहिलं 10 अपॉन x प्लस वाय प्लस 2 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4, पण बाळांनो मी ह्याला इक्वेशन नंबर 1 न म्हणता डायरेक्ट काय केलेलं आहे, पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्ट करतोय म्हणजे आपल्याला व्हेरिएबल आहे ना तो न्यूमरेटरला पाहिजे असतो, मात्र इथे x आणि y आहे ना हे डिनॉमिनेटरला म्हणजे छेदाला खाली आहेत आणि जर छेदाला असेल तर ते दोन चलातील रेषी समीकरण होत नाही, त्यामुळे आपल्याला हे वरती घ्यायला पाहिजे आणि हे वरती घेण्यासाठी ह्याचं कन्व्हर्ट नवीन चल पुट करून करावं लागते. म्हणून आपल्याला काय करावं लागते पहा, मग मी ह्याच्या पुढची स्टेप लिहिली दिस इम्प्लाय दॅट. पहा, तुम्हाला मी सांगितलेलं होतं जर ह्या स्वरूपामध्ये असेल तर आपण असं लिहितो म्हणजे 10 अपॉन x प्लस वाय आहे ते मी ह्या फॉर्म मध्ये लिहिलं 10 इंटू 1 अपॉन x प्लस वाय. पहा पहिली टर्म यामध्ये चेंज काहीच नाही बाळांनो, हे 10 भागिले x अधिक y आहे तर इथं पण तेच आहे. इथं पहा 10 इंटू 1 10 डिवायडेड बाय x प्लस वाय म्हणजे तेच येते 10 भागिले x अधिक y. दोघांचा अर्थ एकच, 10 ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजे अंशांशाचा गुणाकार 10 1 10 आणि खाली x अधिक y म्हणजे तेच येते. प्लस इथं पण तेच केले 2 इंटू 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4. बाळांनो ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. पहा मी जी चेंज केले ना इक्वेशन तेच आहे दिलेलंच आहे फक्त मी त्याला चेंज केलेलं आहे. चेंज कसं केलं 10 इंटूच्या स्वरूपामध्ये लिहिलं आणि इथं 2 इंटूच्या स्वरूपामध्ये लिहिलं बाळांनो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही मधलं कॉमन काढायचं आहे. आता इक्वेशन नंबर सेकंड 15 अपॉन x प्लस वाय मायनस 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू -2. दिस इम्प्लाय दॅट याही ठिकाणी मी तेच केलं 15 इंटू 1 अपॉन x प्लस वाय मायनस 5 इंटू 1 अपॉन x मायनस 2 x मायनस वाय इज इक्वल टू -2. ठीक आहे, पाहता म्हणजे याही ठिकाणी आपण ते केलं 15 इंटू 1 15 आणि डिवायडेड बाय x प्लस वाय मायनस 5 इंटू 1 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू -2. ह्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हटलं. ठीक आहे बाळांनो, त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे आता दोन्ही इक्वेशन मध्ये कॉमन काय आहे पहा. पहिल्या इक्वेशन मध्ये 1 अपॉन x प्लस वाय आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण आहे 1 अपॉन x प्लस वाय. मग जे दोन इक्वेशन मध्ये 1 अपॉन x प्लस वाय आहे ना त्याच्या ठिकाणी एक नवीन व्हेरिएबल पुट करायचा आणि जी सेकंड परत आहे पहा इथं आहे 1 अपॉन x मायनस वाय आणि याही ठिकाणी आहे 1 अपॉन x मायनस वाय. हे सेकंड टर्म कॉमन आहे, तर ज्या दोन टर्म कॉमन आहेत ना दोन टर्मच्या ठिकाणी दोन न्यू व्हेरिएबल पुट करायचे. मग मी म्हटलं पहा पुट 1 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू m म्हणजे ज्या ठिकाणी 1 अपॉन x प्लस वाय आहे त्या ठिकाणी m ठेवायचं नवीन चल आणि ज्या ठिकाणी 1 अपॉन x मायनस वाय आहे त्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल n ठेवायचा. ठीक आहे, नवीन चल n ठेवायचं. मग पहा जे आपण पुट केलेलं आहे ना आता पहा म्हणजे 1 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू m त्याला मी इक्वेशन नंबर नेक्स्ट म्हटलं 3 आणि 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू n ह्याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. इन इक्वेशन 1 आणि 2 हे समीकरण 1 आणि 2 मध्ये ठेवायचं. ठीक आहे, आता समीकरण 1 मी परत एकदा लिहितोय. पहा समीकरण 1 मध्ये पहिल्यांदा ठेवूया. समीकरण 1 असं आहे तुमचं 10 इंटू 1 अपॉन x प्लस वाय. पहा 10 इंटू 1 अपॉन x प्लस वाय प्लस 2 इंटू 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1. आता मला सांगा हे समीकरण 1 आहे. आता समीकरण 2 चा नंतर विचार करू, पहिल्यांदा समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग मला सांगा या ठिकाणी 1/x अधिक y च्या ठिकाणी काय ठेवतो आपण बघा 1/x अधिक y च्या ठिकाणी m म्हणजे इथं 10 आणि ह्याच्या ठिकाणी ठेवली m म्हणजे 10m 10m. लक्षात येते बाळांनो. पहा 1 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू काय ठेवतो m म्हणजे 10 आणि ह्याचं m ह्याची व्हॅल्यू 1 प्लस x प्लस वाय इज इक्वल टू 1 अपॉन m म्हणजे 10m प्लस 2 इंटू 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू n म्हणजे 2 इंटू n म्हणजे 2n अँड विच इज इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन नंबर म्हणा 5. ठीक आहे बाळांनो,
त्याच्यानंतर पहा मी सेम इक्वेशन नंबर 2 लिहिलं. आता इक्वेशन 2 कसं आहे, ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने लिहिलं. 15 into 1 upon x plus y minus 5 into 1 upon x minus y is equal to -2 इक्वेशन नंबर 2. सेम आता यामध्ये जे आपल्याला 1 upon x plus y आहे ना, याच्या ठिकाणी काय ठेवलं हो, m, म्हणजे बघा 15m minus 5 आणि ह्याच्या ठिकाणी काय ठेवलं n, म्हणजे -5n which is equal to -2 आणि ह्याला नेक्स्ट इक्वेशन नंबर म्हणा 6. बाळांनो लक्षात आलं इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. ठीक आहे. पहा आता मला सांगा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 ही जर पाहिली तर ही दोन चलातील दोन रेषी समीकरण आहेत. पहा m आणि n, इथं दोन चल आहेत आणि इथं पण m आणि n, म्हणजे 5 मध्ये पण mn आणि 6 मध्ये पण mn, म्हणजे दोन चलातील दोन रेषी समीकरण, 1 आणि 2 दोन रेषीय समीकरण. रेषी का, कारण त्या ठिकाणी या प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आहे, म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय दोन चलातील दोन रेषी समीकरण. आणि मग बाळांनो आपल्याला माहित आहे जर अशा पद्धतीनं दोन चलातील दोन रेषी समीकरण असतील तर आपण ही एकसामायिक पद्धतीने सोडवतो. म्हणजे आपण असं म्हणतोय सॉल्विंग इक्वेशन 5 and 6 सायमल्टेनियसली वी गेट. मग पहा जर ती दोन समीकरण एकसामायिक पद्धतीने सॉल्व्ह करायची असतील तर आपल्याला काय करावं लागतंय की त्या दोन समीकरणामधला दोन चलापैकी कोणत्या तर एका चलाचं सहगुणक सारखे पाहिजेत. कोणत्या तर एका चलाचं म्हणजे एकतर m या चलाचा सहगुणक सारखा पाहिजे, नसेल तर n या चलाचा सहगुणक सारखा पाहिजे. ठीक आहे. आता पहा समीकरण 5 आणि समीकरण 5 इक्वेशन 5 आणि 6 ऑब्झर्व करा. कोणत्या चलाचा सहगुणक सारखा दिसतोय का हो, पहा इथं m चा 10 आहे, इथं m चा 15 आहे, म्हणजे m चा सहगुणक सारखा आहे का, नाही. इथं n चा 2 आहे, इथं n चा -5 आहे का, नाही. मग पहा आपण सहगुणक सारखा करतो. सहगुणक सारखा करतो म्हणजे काय करतो, या ठिकाणी आपण समीकरण 5 मध्ये समजा आता सहगुणक कुणाचा सारखा करायचा, समजा या दोन समीकरणामध्ये जर एखाद्या चलाचं चिन्ह विरुद्ध असेल तर शक्यतो त्याचा करा, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जातं. मग मी काय म्हटलं इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मध्ये n या चलाचं चिन्ह आहे ना विरुद्ध आहे, इथं अधिक आहे इथं वजा आहे, तर n या चलाचा आपण सहगुणक सारखा करूया. ठीक आहे. मग मला सांगा n या चलाचा सहगुणक जर सारखा करायचा असेल तर आपल्याला इक्वेशन 5 मधल्या n च्या सहगुणकनं इक्वेशन 6 ला मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 5 मध्ये n चा सहगुणक किती आहे, 2 आहे. मग ह्या 2 न इक्वेशन 6 ला मल्टिप्लाय केलं. आता इक्वेशन 6 मधल्या n च्या सहगुणकनं बघा n च्याच करतोय आपण, इथं n चा 2 आहे, इथं n चा 5 आहे, आणि इक्वेशन 6 मधल्या n च्या सहगुणक म्हणजे ह्या 5 न ह्या इक्वेशन 5 ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे बाळांनो. मग काय केलं पहा आता, मग पुढे म्हटलेलं आहे मल्टिप्लाय इक्वेशन 5 बाय 5 आणि इक्वेशन 6 बाय 2, म्हणजे समीकरण 5 ला 6 ने व समीकरण 6 ला 2 ने गुणू. ठीक आहे बाळांनो. आणि मग त्याच्यानंतर पहा जी गुणल्यानंतर नवीन दोन समीकरण येतात ते लिहिलेले आहेत मी. समीकरण 5 ला म्हणजे समीकरण 5 मधल्या प्रत्येक पदाला 5 ने गुणायचं. प्रत्येक पदाला म्हणजे पहा ह्या 5 न 10 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 10 5 50 m अधिक 5 दुनी 10 n बरोबर आहे 10n बरोबर 4 5 20. हे नवीन समीकरण नंबर मिळालं तुम्हाला 7. सेम आता समीकरण नंबर 8 हे 6 वरून तयार झालेलं आहे. आपण समीकरण 6 ला कशाने मल्टिप्लाय केलं हो, 2 न. मग समीकरण 6 मध्ये परत किती टर्म आहेत, 3. परत 3 टर्मला वेगवेगळं मल्टिप्लाय करा. 15 into 2 30m minus 5 into 2 10n which is equal to -2 into 2 -4. हे न्यू इक्वेशन झालं 8. आता मला सांगा तुम्हाला या ठिकाणी सहगुणक सारखा झालेला दिसतोय, कशाचा हो, n या चलाचा. मग आपण इथं बेरीज किंवा वजाबाकी करू शकतोय. आता मला सांगा 50m ला पण अधिक चिन्ह आहे, 30m ला पण अधिक चिन्ह आहे. मग दोघांना जर अधिक असेल तर दोन संख्येची बेरीज करतो. 50 आणि 30 80m आणि ह्या 10n ला हे वजा 10n कॅन्सल झालं, बरोबर हे अधिक 20 आणि वजा 4 एकाला अधिक एकाला वजा असेल तर दोघांचा फरक काढतो. फरक काढतो म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजतो. मग 4 आणि किती 20 तर 16 आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 20 चं चिन्ह देतोय अधिक, इथं काय नाही अधिक आहे. आणि मग आपल्याला यावरून m ची किंमत पाहिजे, म्हणून मी लिहिलं m बरोबर 16/80. हे कसं आलं बाळांनो, कारण m आणि 80 च्या मध्ये चिन्ह कुठलं आहे, गुणाकाराचं. मग हिकडलं गुणाकाराचं जर हिकडं आणलं तर कुठं जातं, भागाकाराला. म्हणजे m बरोबर 16/80 आणि m बरोबर आता मला सांगा
80 ने 16 भाग जात नाही, पण 16 ने 80 जातोय. 16 एके 16, ठीक आहे ना. 16 पंचे 80 म्हणजे वरती 1 खाली 5, म्हणजे m बरोबर 1/5. ह्याला नवीन इक्वेशन नंबर म्हटलं मी 9 आणि युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 5 वी गेट. आता ही किंमत आहे ना m ची 1/5, ही तुम्ही समीकरण 5, 6, 7, 8 पैकी कुठेही वापरू शकता. मात्र ही किंमत मी समीकरण 5 मध्ये वापरली आहे. तुम्ही कुठेही वापरा बाळांनो, 5, 6, 7, 8 पैकी कोणत्याही मध्ये वापरा, तुम्हाला n ची किंमत तीच मिळणार आहे. पहा, मग समीकरण 5 मी परत लिहिलं का, कारण आपल्याला m ची किंमत ही 1/5 आहे ना, समीकरण 5 मध्ये वापरू म्हटलेलं आहे. कारण m त्याच समीकरणामध्ये ना, कोणत्या समीकरणामध्ये, एक समीकरण 5 मध्ये, 6 मध्ये आहे, 7 आणि 8 मध्ये. समीकरण 1 आणि 2 मध्ये m कुठेही नाही, त्यामुळे इथं वापरता येणार नाही. बाळांनो ह्यामध्ये m दिसतंय कुठं नाही. मग mn कुठं आहे हो, 1 2 सॉरी 5 6 आणि 7 8 मध्ये आहे. ठीक आहे. मग याच ठिकाणी आपल्याला m ची किंमत ठेवावी लागेल. मग मी समीकरण 5 मध्ये वापरली. समीकरण 5 परत ऍज इट इज लिहिलं, 10m + 2n = 4. नेक्स्ट म्हणजे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज लिहिलं, इक्वेशन नंबर 5. पहा, 10 आणि m च्या मध्ये इंटूचं साइन आहे, 10 × m आणि m काय हो व्हॅल्यू 1/5, म्हणजे ही m च्या जागेला ठेवली. पहा, m 1/5 ही m च्या जागेला ठेवली, + 2n = 4. आता पहा बाळांनो, आपल्याला माहित आहे 10 आणि 1/5 च्या मध्ये इंटूचं चिन्ह आहे. ठीक आहे, 10 आणि 1/5 च्या मध्ये इंटूचं चिन्ह आहे. मग तुम्हाला माहित आहे, जर दोन संख्येच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असेल, अंशान आणि छेदाला एकमेकांना जर भाग जात असेल तर भाग घालवतो. म्हणजे इथं भाग जातोय. पहा, 5 एके 5, 5 दुनी 10, म्हणजे काय झालं इथं, बे एक बे म्हणजे 2 अधिक हे 2n बरोबर 4. लक्षात येते बघा, हे 10 गुणुले 1/5 आहे, म्हणजे असं आहे. पहा, 10 गुणुले 1/2 आहे, सॉरी 1/5 आहे. मग ह्या 5 ने भाग जातोय, 5 एके 5, 5 दुनी 10 आणि वरती हे 2 गुणुले 1 म्हणजे 2 राहिले आणि खाली 1, खालचं 1 नाही लिहिलं तर चालतं, म्हणजे फक्त 2. म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन किती आलं, 2 आणि पुढचं अधिक हे 2n बरोबर 4. मग मला सांगा, हे बरोबरचे इकडं 2n बरोबर हे 4 आणि हे अधिक 2 इकडं आणलं -2. ठीक आहे बाळांनो, पहा इकडं आपल्याला n ची किंमत काढायची आहे. मग n ज्या टर्म मध्ये आहे ना ती टर्म तशीच राहू द्या आणि ज्यामध्ये चल नाही ते इकडे घ्या. म्हणजे 2 इथे एकटच आहे, सिंगल आहे, तर हे अधिक 2 आहे ते इकडे घ्या बरोबर 4. पहिले इकडे 4 आहे आणि हे अधिक 2 इकडे घेतल्यामुळे -2 आणि 4 - 2 अधिक 2 मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून पहा इथं काय झालेलं आहे, 2n बरोबर 2 आणि n बरोबर 2/2 झालं. n बरोबर 2/2. ठीक आहे. आणि म्हणून बाळांनो n बरोबर काय झालं, 2/2. कारण हे गुणाकाराचं 2 इकडे होतं, ते इकडे आलं, भागाकाराला गेलं आणि बे म्हणजे n बरोबर किती आलं, 1 आलं. लक्षात आलं बाळांनो, तुम्हाला m आणि n ची किंमत मिळालेली आहे, m आणि n ची. आता मला सांगा, आपल्याला किंमत मात्र m आणि n ची काढायची नाही. m आणि n हे नवीन चल आपण का तयार केली, कारण दिलेली x आणि y ही चले छेदाला होती, त्यामुळे आपल्याला अंशाला घ्यायची होती. अंशाला घेण्यासाठी आपण m आणि n नवीन चले ठेवली. पण या ठिकाणी नवीन चलाची किंमत निघाली, पण ऍक्च्युली आपल्याला नवीन चलाची व्हॅल्यू नको आहे. ज्या चलामध्ये समीकरण दिले त्याच चलाची किंमत पाहिजे. मग कोणत्या चलामध्ये समीकरण दिले, तो xy या चलामध्ये समीकरण दिले, तर xy चीच किंमत काढायची आहे. म्हणून मी म्हटलं टू फाइंड x अँड y. पहा, टू फाइंड x अँड y म्हणजे x आणि y ची किंमत काढू. म्हणून पहा, आता मला सांगा, x आणि y ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे xy आणि m चा संबंध कोणत्या समीकरणामध्ये आहे, किंवा xy आणि n चा संबंध कोणत्या समीकरणामध्ये आहे. बघा, xy आणि m आणि xy आणि n यांचा संबंध कोणत्या समीकरणामध्ये आहे, तर बाळांनो पहा, xy आणि m हे समीकरण 3 मध्ये आणि xy आणि n हे समीकरण 4 मध्ये. म्हणून मी म्हटलं 1/x + y बरोबर m, समीकरण नंबर 3. ठीक आहे. अँड 1/x - y बरोबर n हे समीकरण नंबर 4 आहे असं लिहिलं. आणि त्याच्यानंतर खालची स्टेप लिहिली बाळांनो. पहा, 1/x + y बरोबर m ची किंमत किती आहे हो, आलेले पहा इथं 1/5. पहा, m ची किंमत इथं लिहिले फ्रॉम इक्वेशन 9, समीकरण 9 वरून. बघा, 1/x + y बरोबर m हे समीकरण 3 आहे. xy आणि m चा संबंध बघायचा होता, कारण आपल्याला m ची किंमत माहित होती, त्यामुळे m कोणत्या समीकरणामध्ये, समीकरण 3 मध्ये. मग 1/x + y बरोबर m, तर m किती मिळालेला आहे, 1/5. m च्या जागेला ठेवली किंमत फ्रॉम इक्वेशन 9. अँड 1 / x - y = 1. पहा, आता हे 1 कुठून आलं, n वरून.
हे n ची किंमत n इज इक्वल टू 1 म्हणजे पहा 1 डिवायडेड बाय x मायनस y इज इक्वल टू n आणि n इज इक्वल टू किती आलं आपलं 1 हे फ्रॉम इक्वेशन नंबर 10 वरून बाळांनो इथपर्यंत लक्षात आले का बघा 1 डिवायडेड बाय x प्लस y इज इक्वल टू 1/5 हे फ्रॉम इक्वेशन 9 वरून म्हटले आपण आणि 1 डिवायडेड बाय x मायनस y इज इक्वल टू 1 हे फ्रॉम इक्वेशन नंबर 10 वरून म्हटलेलं आहे लक्षात आलंय बाळांनो आता ह्याच्या पुढे आपल्याला xy ची किंमत काढायची आहे तर xy ची किंमत काढताना आपल्याला या ठिकाणी अजून विचार करावा लागणार आहे पहा याच्या पुढे आपण विचार करतोय नेक्स्ट स्टेप पहा तर पहा मित्रांनो आपली नेक्स्ट स्टेप आहे मी काय म्हटलं होतं इक्वेशन 9 असं आहे आपलं 1/x + y = 1/5 आणि इक्वेशन 10 असं आलेलं आहे 1/x - y = 1 तरी पण काय झाले माहिती आहे का आपण कशासाठी एवढं केलो व्हेरिएबल वरती येण्यासाठी पण तरी पण या ठिकाणी व्हेरिएबल खाली मात्र बाळांनो दोन्ही बाजूला जर टर्म असतील तर आपण त्याचा व्यस्त करू शकतो म्हणजे रेसिप्रोकल घेऊ शकतो मग मी काय केलं दोन्ही इक्वेशन 9 आणि इक्वेशन 10 चा रेसिप्रोकल घेतलेला आहे पहिल्यांदा इक्वेशन 9 चा रेसिप्रोकल घेतला रेसिप्रोकल म्हणजे काय माहिती आहे बाळांनो व्यस्त व्यस्त म्हणजे काय जे छेदाला असतं ते अंशाला जातं आणि अंशाला असतं ते छेदाला येतं म्हणजे बघा इथं जी छेदाला x + y आहे ना ते वरती येतं म्हणजे वरती x + y खाली 1 येते आणि खाली 1 आलं डिनॉमिनेटरला तर काही फरक पडत नाही लिहिलं तर चालतं इथं पण तसंच झालं बाळांनो हे 5 वरती झालं 1 खाली आलं म्हणजे आपल्याला व्यस्त केल्यानंतर इक्वेशन काय मिळालं म्हणजे बघा छेदाचा अंश केला x + y = 5 झालं आणि ते नेक्स्ट इक्वेशन नंबर म्हटलं 11 टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूचा व्यस्त घेतला ठीक आहे सेम मिळवलं इक्वेशन नंबर 10 वरून मी तेच केलं जो छेद होता ते वरती घेतला x - y आणि इकडे पण इथं 1 होतं आणि ह्याला छेद काय नाही म्हणजे एकच आहे म्हणजे ते 1 वरती आलं म्हणजे 1/1 पण डिनॉमिनेटरचं 1 नाही लिहिलं तर चालतं म्हणजे काय झालं तुमचं x - y = 1 ह्याला इक्वेशन नंबर 12 म्हटलं आणि पुढे लिहिलेलं रिझन टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊन आता पहा इक्वेशन 11 आणि 12 जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बाळांनो ही दोन चलातील दोन रेषी समीकरणे आहेत आता दोन चलातील दोन रेषी समीकरणे आहेत आणि मग आपल्याला कंडिशन माहित पाहिजे की अशा वेळेस काय पाहिजे की कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा पाहिजे आणि त्याच चलाचं चिन्ह विरुद्ध पाहिजे तर या ठिकाणी तसं आहे का हो आहे कसं आहे y या चलाचा सहगुणक सारखाच आहे म्हणजे आणि x चा पण सारखा आहे दोन्हीचा 1 आहे पण हे y ह्या चलामध्ये त्या y चलाचं चिन्ह जे आहे ना ते विरुद्ध आहे ठीक आहे त्यामुळे आपण समीकरण 11 आणि समीकरण 12 ही एक सामायिक पद्धतीने सोडवतोय आणि म्हणून म्हटलं सॉल्विंग इक्वेशन 11 and 12 सायमल्टेनियसली वी गेट म्हणजे समीकरण 11 आणि समीकरण 12 ही एक सामायिक पद्धतीने सोडवू मग पहा समीकरण 11 आणि समीकरण 12 ही परत एकाखाली एक लिहिलीत आणि मग एक सामायिक पद्धतीने सोडवण्यासाठी पहा अधिक y ला वजा y कॅन्सल झालं तर x + x 2x बरोबर 5 आणि x 6 मग x बरोबर हे गुणाकाराचं 2 इकडे आणलं भागाकाराला गेलं आणि म्हणून x बरोबर 2 x ची किंमत 3 मिळाली आता ही x ची किंमत 3 समीकरण 11 किंवा 12 मध्ये कुठेही ठेवा मी 11 मध्ये ठेवली युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 11 वी गेट म्हणजे x बरोबर 3 ही किंमत समीकरण 11 मध्ये वापरू आणि समीकरण 11 परत एकदा मी आहे असं लिहिलं x + y बरोबर 5 समीकरण नंबर 11 आणि ज्या ठिकाणी x आहे ना त्या x च्या ठिकाणी x ची किंमत ठेवा 3 अधिक y बरोबर 5 आता y ची किंमत काढायची त्यामुळे y बरोबरची इकडेच ठेवा अधिक 3 इकडे घ्या 5 कड तर ते झालं वजा म्हणजे हे पहिलं 5 आणि इकडे अधिक 3 इकडे आलं वजा 3 म्हणजे 5 - 3 आणि 5 - 3 येते दोन मोठ्या संख्या चिन्ह अधिक म्हणजे y बरोबर किती मिळालं हो 2 आता मला सांगा या समीकरणाची उकल आपल्याला xy मध्ये मिळाली म्हणजे इक्वेशन ज्या व्हेरिएबल मध्ये दिलती त्याच व्हेरिएबलची किंमत मिळाली इक्वेशन कोणत्या व्हेरिएबल मध्ये दिलती हो x आणि y मध्ये दिलती तर आपल्याला xy ची किंमत मिळालेली आहे 3,2 ओके ठीक आहे थँक्स नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया पहा तर पहा मित्रांनो आपलं एक्झाम्पल नंबर 3 असं आहे 27 डिवायडेड बाय x - 2 प्लस 31 डिवायडेड बाय y + 3 = 85 अँड सेकंड इक्वेशन असं दिलंय त्यामधलं 31 डिवायडेड बाय x - 2 प्लस 27 डिवायडेड बाय y + 3 = 89 हे सोल्युशन मध्ये मी दिलेली इक्वेशन ऍज इट इज लिहिली मात्र त्याला समीकरण 1 आणि 2 डायरेक्ट न म्हणता त्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये रूपांतर केलं आणि नंतर मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं म्हटलं ती नेहमीची पद्धत आहे बाळांनो
कन्वर्ट वेगळ्या ह्याच्यामध्ये करणं म्हणजे इक्वेशन मध्ये चेंज होत नाही, हे तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आलोय. पहा, समीकरण एक मी पहिलं लिहिलं 27 भागिले x वजा 2 अधिक 31 भागिले y अधिक 3 बरोबर 85. तर हे समीकरण मला न बदलता आहे असं ठेवायचं आहे. म्हणजे फक्त मी असं करतोय 27 गुणिले 1 छेद x वजा 2 अधिक 31 गुणिले 1 छेद y अधिक 3 बरोबर 85. पहा बाळांनो, हे केलेलं समीकरण एक तयार आणि हे दिलेलं त्यांनी समीकरण, यामध्ये बदल नाही, काहीच नाही. पहा, कारण तुम्हाला माहित आहे 27 गुणिले 1 27 आणि भागिले x वजा 2. लक्षात येत आहे, इथं अंशांशाचा गुणाकार करा, छेदाछेदाचा करा. म्हणजे 27 गुणिले 1 27 आणि भागिले x वजा 2 एज इट इज. परत अधिकला अधिक, परत इथं पहा 31 गुणिले 1 31 भागिले y अधिक 3 बरोबर 85. ह्याला समीकरण नंबर 1 म्हटलं. बाळांनो, समीकरणामध्ये बदल नाही. सेम मी दिलेलं इक्वेशन दुसरं लिहिलं, अँड 31 डिवाइडेड बाय x minus 2 plus 27 डिवाइडेड बाय y plus 3 is equal to 89. This implies that, परत मी एज इट इज लिहिलं. पहा, 31 into 1 डिवाइडेड बाय x minus 2 म्हणजे 31 into 1 31 डिवाइडेड बाय x minus 2 plus 27 into 1 27 डिवाइडेड बाय y plus 3 which is equal to 89. म्हणजे पहा बाळांनो, 31 गुणिले 1 अंशांशाचा गुणाकार केला तर 31 गुणिले 1 31 भागिले x वजा 2 अधिक 27 गुणिले 1 27 भागिले y अधिक 3 बरोबर 89. हे समीकरण नंबर 2 झालं. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये मला सांगा बाळांनो, तुम्हाला सामायिक म्हणजे कॉमन काय दिसतंय हो? पहा, समीकरण 1 आणि 2 मध्ये सामायिक काय दिसतं म्हणजे कॉमन 1 छेद x वजा 2 आणि दुसऱ्यामध्ये पण आहे 1 छेद x वजा 2. ठीक आहे, हे सामायिक आहे. यामध्ये हे आहे, यामध्ये हे आहे पहिल्या टर्म मध्ये. दुसऱ्या टर्म मध्ये काय सामायिक आहे हो? 1 छेद 1 y अधिक 3 आणि 1 छेद y अधिक 3. आता जे सामायिक असतं ना, त्या ठिकाणी आपण नवीन चल पुट करतो. नवीन चल मग कोणतीही निवडा तुम्ही, mn निवडा, pq निवडा, rs निवडा, कोणतेही निवडा. ठीक आहे, मी या ठिकाणी p आणि q म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलं पुट 1 डिवाइडेड बाय x minus 2 is equal to p. पहा, जी पहिल्या टर्म मध्ये कॉमन आहे ना 1 छेद x वजा 2, ह्याच्या ठिकाणी p ठेवायचं म्हटलं. ह्याच्या ठिकाणी काय ठेवायचं? p. आणि ह्याला नवीन समीकरण नंबर म्हटलं 3, जे ठेवतोय त्याला पण. अँड दुसरी टर्म कुठली कॉमन आहे? 1 छेद y अधिक 3 हे कॉमन आहे, तर ह्याच्या ठिकाणी नवीन चल ठेवतोय व्हेरिएबल q आणि ह्याला नेक्स्ट इक्वेशन नंबर म्हटलं 4. पाहता मग आपल्याला समीकरण 1 आणि 2 मध्ये ठेवायचे आहेत. इन इक्वेशन 1 and 2 वी गेट, या किमती समीकरण 1 आणि 2 मध्ये ठेवू. परत मी समीकरण 1 एज इट इज लिहिलं बाळांनो. समीकरण 1 तयार कसं केलं आपण? 27 गुणिले 1 छेद x वजा 2 अधिक 31 गुणिले 1 छेद y अधिक 3 बरोबर 85. समीकरण 1 आहे असं लिहिले. आता ह्या समीकरण 1 मध्ये पहा 1 छेद x वजा 2, पहा 1 छेद x वजा 2 च्या ठिकाणी काय ठेवतो? 1 छेद x वजा 2 च्या ठिकाणी p. म्हणजे बघा 27 आणि ह्याच्या ठिकाणी p म्हणजे 27p. परत अधिक 31 आणि ह्याच्या ठिकाणी काय ठेवतो आपण? q. 1 छेद y अधिक 3 बरोबर q म्हणजे 31 आणि हे ह्याच्या ठिकाणी q बरोबर 85. ह्याला नेक्स्ट समीकरण नंबर 5 मिळाला. म्हणजे समीकरण 1 वरून समीकरण 5 भेटलं. आता सेम समीकरण 2 वरून समीकरण 6 कसे भेटते पहा. परत समीकरण 2 आहे असं इथं लिहा. 31 गुणिले 1 छेद x वजा 2 अधिक 27 गुणिले 1 छेद y अधिक 3 बरोबर 89. समीकरण नंबर 2. परत पहा 31 आणि 1 छेद x वजा 2 च्या ठिकाणी p 31p अधिक 27 आणि ह्याच्या ठिकाणी q म्हणजे 27q बरोबर 89 बाळांनो. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या ठिकाणी ठेवले q, ह्याच्या ठिकाणी ठेवलेलं आहे p आणि मग काय केलेलं आहे पहा आपण. त्याला समीकरण नंबर न्यू म्हटलेलं आहे 6. आता मला सांगा इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 जर ऑब्झर्व केलं तर बाळांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सेम ह्याच पद्धतीने एक्झाम्पल पाहिली होती की इक्वेशन 1 मधला x चा व्हेरिएबल इक्वेशन 2 मध्ये y ला असेल आणि इक्वेशन 1 मधला y चा व्हेरिएबल इक्वेशन 2 मध्ये x ला असेल. म्हणजे पहा समीकरण 1 मधला x चा व्हेरिएबल x व्हेरिएबल ठीक आहे ना, x चा सहगुणक कोएफिशियंट म्हणजे समीकरण 1 मधला x चा सहगुणक समीकरण 2 मध्ये y ला असेल आणि समीकरण 2 मधला y चा सहगुणक समीकरण 1 मध्ये x ला असेल. म्हणजे पहा जर असा असेल तर आपण ती सोडवण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे पहा समीकरण 5 आणि 6 जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पहा समीकरण 5 मध्ये p चा सहगुणक हा समीकरण 6 मध्ये q ला आहे. म्हणजे इथं 27 आहे p ला तर इथं 27 आहे q ला. समीकरण 5 मध्ये q चा सहगुणक 31 आहे तर तो इथं p ला आहे. आणि जर अशी समीकरण असतील तर बाळांनो ही समीकरण आपण सोडवलीत एक सामायिक पद्धतीनं
त्यावेळेस काय करतो आपल्याला पहा, आता इथं सहगुणक किंवा कोणत्या तरी एका चलाचं सहगुणक सारखं करणं सोपं जाणार नाही, अवघड जाईल. कारण का आकडे खूप मोठे तो. समजा तुम्ही 27 न 5 ला गुणलं तर 85 गुणिले 27 खूप मोठा आकडा होतोय, आणि 31 न परत ह्याला गुणलं तर 31 गुणिले 89 हा खूप मोठा आकडा होतोय. तर पहा, जर P चा सहगुणक समीकरण 2 मध्ये Q ला असेल आणि Q चा सहगुणक समीकरण 2 मध्ये P ला असेल, तर अशा वेळेस काय करायचं, एकदा त्या दोन समीकरणाची बेरीज करायची, म्हणजे समीकरण 5 आणि 6 ची, आणि एकदा समीकरण 5 आणि 6 ची वजाबाकी करायची. ठीक आहे, पहा म्हणून मी म्हटलं ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6 वी गेट समीकरण 5 व समीकरण 6 ची बेरीज करू. मग समीकरण 5 आणि 6 परत एका खाली एक लिहिलं आणि त्यांची सरळ बेरीज आहे बाळांनो. पहा, समीकरण 5 लिहिलं, समीकरण 6 लिहिलं. 27p अधिक 31p, 27 आणि 31 58p अधिक 31 आणि 27 58q बरोबर 85 आणि 89 174. पहा बाळांनो, मग काय झालेलं या ठिकाणी, आता 58च्या पाड्यामध्ये 174 आहे, 3 नंबरला आहे. पहा 58चा पाडा म्हणा व्यवस्थित. पहा 58च्या वरचं 8 सोडा आणि 50चा पाडा म्हणा. 50 त्रिक 150 म्हणजे 150 आणि वरचं 8 त्रिक 24 म्हणजे 150 आणि 24 174 म्हणजे 58 ह्या पूर्ण समीकरणाला भाग जातोय. बरोबर आहे. म्हणजे काय होतंय पहा, 58 एके 58, 58 एके 58 आणि 58 त्रिक 174 म्हणजे काय झालं, P अधिक Q बरोबर 3. म्हणजे इथं राहिलं फक्त P, इथं Q आणि बरोबर 3. ह्याला न्यू इक्वेशन नंबर म्हटलं मी 7 आणि त्याच्या पुढे रिझल्ट लिहिलेला आहे डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 58. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 58 ने भागून. ठीक आहे ना, 58 ने भागून. आता पहा, मी काय म्हटलं होतं, जसे आपण समीकरण 5 आणि 6 ची बेरीज केली ना, आता त्याच पद्धतीनं समीकरण 5 आणि 6 ची वजाबाकी करायची. म्हणजे समीकरण 5 मधून किंवा समीकरण 6 मधून 5 वजा करा. म्हणून म्हटलं ऑल्सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 6. पुन्हा समीकरण 6 मधून समीकरण 5 वजा करू. मग परत लिहिलं पहा, मी समीकरण 6 लिहिलं, समीकरण 5 लिहिलं. समीकरण 6 मधून 5 वजा करतोय. समीकरण 6 31p अधिक 27q बरोबर 89. समीकरण 6 परत मी आयास इथे लिहिलं. समीकरण 5 परत तसंच लिहिलेलं आहे पहा, 27p अधिक 31q पहा बरोबर 85. आता आपण वजाबाकी करतोय बाळांनो, लक्षात ठेवा. वजाबाकी करतोय म्हणजे दुसऱ्या समीकरणाची ना पूर्ण चिन्ह बदलतात. म्हणजे ज्या ठिकाणी अधिक आहे त्या ठिकाणी वजा होतं आणि ज्या ठिकाणी वजा आहे त्या ठिकाणी अधिक होतं. पहा, मग इथं वजा कुठंच नाही, सगळं अधिक आहे, तर ह्या अधिकचं वजा होणार. ठीक आहे बाळांनो, म्हणजे काय झालं, 31p ला अधिक 27p ला वजा, बदललेलं चिन्ह. मग 31p मधून 27p गेलं, राहिलं 4p. तुम्हाला माहित आहे एका संख्येला अधिक एका संख्येला वजा असेल तर दोघांचा फरक काढतो. म्हणजे 27 आणि किती 31 तर 4 आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 31 चा अधिक म्हणजे हे 4p अधिक 4p. इथं पण तसंच आहे बाळांनो, इथं वजा चिन्ह येते पहा. एका संख्येला अधिक एका संख्येला वजा चिन्ह आहे, म्हणजे 27 ला अधिक 31 ला वजा आहे. दोन संख्येमधला फरक काढा, 4 निघाला, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा द्या, वजा 4q बरोबर. इकडे पण तेच होईल पहा, 89 आणि हे वजा 85 आहे, दोघांचा फरक काढा 4 आणि मोठ्या संख्येचं म्हणजे 89 चं अधिक. मग मला सांगा, हे 4 4 4 सगळं एकाच पाड्यामध्ये, म्हणजे टोटल समीकरणाला 4 न भाग जातोय. म्हणजे काय झालं पहा, 4 एके 4 4 एके 4 4 एके 4 म्हणजे राहिलं इथं फक्त P वजा Q बरोबर इथं 1. म्हणजे P वजा Q बरोबर 1. समीकरण नंबर 8 म्हणजे डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 4 असं म्हटलं. आणि मग मला सांगा, आता तुम्हाला समीकरण 7 आणि 8 आता एक सामायिक पद्धतीने सोडवण्यास सोपी झाली पहा. कारण समीकरण 7 आणि 8 मध्ये कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा आहे, म्हणजे दोन्ही चलाचा सहगुणक सारखा आहे आणि आपल्याला चिन्ह विरुद्ध पाहिजे असतं, ते पण विरुद्ध आहे. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं सॉल्विंग इक्वेशन 7 and 8 सायमल्टेनियसली वी गेट. समीकरण 7 आणि 8 एक सामायिक पद्धतीने सोडवू. म्हणून समीकरण 7 आणि 8 एकाखाली एक परत लिहिली पहा. समीकरण 7 आहे P अधिक Q बरोबर 3 समीकरण नंबर 7 आणि समीकरण 8 आहे P वजा Q बरोबर 1 समीकरण नंबर 8. एक सामायिक पद्धतीने सोडवणं म्हणजे बाळांनो जी विरुद्ध आहे ते जातं. म्हणजे हे अधिक P ला अधिक Q ला वजा Q गेलं तर इथे 1P अधिक 1P 2P बरोबर 3 अधिक 1 4. मग पहा, P आणि 2 च्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, तर P बरोबर हे 4 भागिले 2 म्हणजे गुणाकाराचं 2 इकडे गेलं, भागाकाराला गेलं तर पहा 2 भाग होतोय, B दोन्ही 4 म्हणजे P ची किंमत किती मिळाली हो, 2 मिळाली. ठीक आहे, म्हणजे P इक्वल टू, आता ही जी P ची किंमत मिळाली ना, ही P ची किंमत समीकरण 7 किंवा 8 मध्ये वापरा. मग आपण इथं म्हटलेलं आहे युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 7.
ही किंमत समीकरण नंबर 7 मध्ये वापरू. तर मी परत समीकरण 7 आहे असं लिहितोय बाळांनो. बघा P अधिक Q बरोबर 3 समीकरण नंबर 7. तर P ची किंमत मिळाली किती 2. ही P च्या जागेला ठेवा. इथं P तर P च्या जागेला 2 अधिक Q बरोबर 3. आता पहा आपल्याला Q ची किंमत पाहिजे तर हे अधिक 2 इकडे आहे त्याला इकडे घ्या. कसं झालं वजा झालं म्हणजे 3 वजा 2 म्हणजे Q बरोबर किती झालं 1. आता पहा आता आपल्याला कशाची किमती मिळाल्या P आणि Q च्या. मात्र आपल्याला दिलेली इक्वेशन कोणत्या चलामध्ये आहे तो x आणि y या चलामध्ये. ठीक आहे x आणि y या व्हेरिएबल मध्ये. मात्र आपल्याला व्हॅल्यू कुठल्या चलामध्ये निघल्यात P आणि Q या व्हेरिएबलच्या निघल्यात न्यू व्हेरिएबलच्या निघल्यात. पण आपल्याला जी इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहेत ना त्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर बाळांनो ह्याच्या पुढची नेक्स्ट मेथड पहा म्हणजे ह्याच्या पुढे या P आणि Q च्या व्हॅल्यू वरून आपण x आणि y च्या कशा किमती काढतोय. तर पहा मित्रांनो आपण इक्वेशन 9 आणि इक्वेशन 10 वरून नेक्स्ट x आणि y च्या व्हॅल्यू कशा काढतोय. तर आपल्याला इक्वेशन 9 p इज इक्वल टू व्हॅल्यू मिळालेले आणि इक्वेशन 10 वरून q इज इक्वल टू व्हॅल्यू भेटलेले आहे. तर आता पहा p आणि q आणि xy या चलाचा संबंध कोणत्या समीकरणामध्ये पहा. तर इक्वेशन 3 मध्ये x आणि p चा संबंध आहे आणि इक्वेशन 4 मध्ये y आणि q चा संबंध आहे. बाळांनो जे तुम्ही समीकरण 1 मध्ये केले 2 मध्ये केले तीच पद्धत समीकरण 3 मध्ये जी आपण पुट करतो ना ती समीकरण वापरायची. म्हणजे 1/x-2 बरोबर p पुट केले त्याला समीकरण 3 म्हटलं होतं. मग बघा ह्यामध्ये x चा संबंध आहे p चा आहे आणि ह्यामध्ये y चा आहे आणि q चा आहे. मग मी काय म्हटलं therefore 1/x-2 इज इक्वल टू p. ह्याला इक्वेशन नंबर 3 ऍज इट इज म्हटलं बाळांनो कारण आपल्याला p वरून x ची किंमत काढायची आहे आणि q वरून y ची काढायची आहे. कारण दिलेली समीकरण कुठल्या चलामध्ये आहे x आणि y मध्ये. त्यामुळे मी म्हटलं 1/x-2 इज इक्वल टू p इक्वेशन नंबर 3 आणि therefore पहा 1/x-2 इज इक्वल टू 2 कुठनं आलं तर फ्रॉम इक्वेशन 9 काय हो p इज इक्वल टू 2 म्हणजे समीकरण 9 वरनं p ची किंमत ठेवली मी p च्या जागेला 2 ठेवलं. लक्षात आलं बघा 1/x-2 बरोबर p हे समीकरण 3 आहे आपलं पाठीमागचं लक्षात ठेवा. आणि हे p आहे ना p च्या ठिकाणी मी समीकरण 9 मधली किंमत ठेवली. समीकरण 9 काय आहे p बरोबर 2 मग p च्या जागेला 2 ठेवलं म्हणजे झालं काय तुमचं 1/x-2 इज इक्वल टू 2 p ची व्हॅल्यू ठेवली पहा 2 आणि हे कुठून लिहिलं फ्रॉम इक्वेशन नंबर 9. लक्षात आलं बाळांनो. आता हे x मात्र छेदाला आहे अजून तर ते आपल्याला अंशाला घ्यायचं आहे. अंशाला घ्यायचं असेल तर मी काय सांगितलं त्याचा व्यस्त करायचा. व्यस्त करायचा म्हणजे टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊ किंवा करू. म्हणजे बघा जे छेदाला असतं ते अंशाला जातं आणि अंशाला असतं ते छेदाला येतं. म्हणजे इथे छेदाला काय x-2 आहे ते वरती गेलं आणि ह्याला छेदाला 1 आलं. पण बाळांनो छेदाला 1 लिहिलं काय न लिहिलं काय सारखंच आहे कारण 1 न कोणत्याही संख्येला भागला असता उत्तर तीच संख्या येते. म्हणजे इथे 1 न भागलं काय न भागलं काय 1 सारखंच आहे. ठीक आहे म्हणजे x-2 बरोबर इकडे मात्र पहा 2 ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे बाळांनो. आता इथं मात्र 1 वरती जाणार आहे आणि 2 खाली येणार आहे त्यामुळे इथं 1 दिसणार 1/2 होतोय बाळांनो. 1/2 म्हणजे छेद आहे तो अंशाला गेला अंश आहे तो छेदाला आला. ठीक आहे बाळांनो. आणि म्हणजे x-2 बरोबर 1/2 टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचा व्यस्त घेतला. आता इथलं जे -2 आहे ना ते आपल्याला x ची किंमत पाहिजे ते -2 इकडे नको आहे ते इकडे घेतलं म्हणजे अधिक झालं. म्हणजे इथलं 1/2 आणि इथलं -2 इकडे आणल्यामुळे अधिक झालं म्हणजे 1/2 अधिक 2. मग बाळांनो ह्याचं कॅल्क्युलेशन जर करायचं झालं ना मी इथं नियम दिलेला आहे तुम्हाला तिरकस गुणाकार करतो कारण ह्या 2 ला छेद काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. मग यामध्ये तिरकस गुणाकार करा 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले हे 2 गुणिले हे 2 गुणिले 2 भागिले दोघाचा गुणाकार 2 गुणिले 1 म्हणजे काय झालं पहा 1 अधिक 2 गुणिले 2 4 भागिले 2 आणि 1 अधिक 4 5 भागिले 2 ही x ची किंमत मिळाली बाळांनो. x बरोबर किती मिळालं 5/2 अँड सेम बाळांनो नेक्स्ट आपल्याला q ची किंमत q वरून y ची किंमत काढायची आहे. तर q ची किंमत किती आली 1 आली. ही समीकरण कुठलं आहे 10 आहे आणि q कुठल्या समीकरणामध्ये 4 मध्ये. तर मी पहिल्यांदा समीकरण 4 लिहितोय 1/y+3 बरोबर q समीकरण नंबर 4. आता बघा 1/y+3 बरोबर q ची किंमत 3 सॉरी q ची किंमत 1 ही कुठल्या समीकरणावरून 10 वरून समीकरण 10 मध्ये q बरोबर 10 आहे म्हणजे ह्या q च्या जागेला मी 1 ठेवलं. ठीक आहे. आता इथं परत y छेदाला आहे त्या अंशाला पाहिजे म्हणून मी म्हटलं टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स
दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊ. दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊ म्हणजे जे छेदाला आहे ते अंशाला जातं, म्हणजे y+3 खाली आहे ते वरती गेलं आणि इथे 1/1 आहे, त्यामुळे 1 छेदाला गेलं काय आणि अंशाला गेलं काय, उत्तर एकच येतं. म्हणजे y+3 बरोबर 1 आणि y बरोबर हे 3 इकडे आहे अधिक, बाळानं ते इकडे आलं 1 कर तर वजा होतंय, म्हणजे इकडला अधिक इकडे आणलं तर -3 झालं, म्हणजे 1 पहिला अधिक आणि हे अधिक इकडे आल्यामुळे -3, 1 - 3 आणि 1 - 3 दोघातला फरक काढला 2 येतोय आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 3 चं चिन्ह -2, म्हणजे y बरोबर -2. बाळांनो y बरोबर -2 आणि x बरोबर 5/2 ही आपल्याला उकल मिळाली, म्हणजे सोल्युशन मिळालेला x, y बरोबर 5/2, -2. आता ह्याच्यानंतरचं नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल बाळांनो, ह्या प्रॅक्टिस सेट मधलं एक्झाम्पल नंबर 4 पहा. तर पहा बाळांनो, नेक्स्ट या एक्सरसाइज मधलं लास्टच आपलं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. तेही सेम पहिल्या 3 एक्झाम्पलच्याच पद्धतीने आहे. एक्झाम्पल 4 असा आहे 1/3x + y + 1/3x - y = 3/4. सेकंड इक्वेशन असं आहे 1/2 इंटू ब्रॅकेट मध्ये 3x + y मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट मध्ये 3x - y = -1/8. बाळांनो, दिलेली दोन्ही इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला सामायिक काय दिसतंय सांगा. काय दिसतंय हो सामायिक? छान, म्हणजे 1/3x + y इथं आहे पहिल्या टर्म मध्ये, इथं पहा 1/3x + y आणि इथं पण आहे. तुम्ही म्हणता हे 2 चा विषय घेऊ नका, ते 1/2 गुणाकाराच्या स्वरूपात वेगळा सेपरेट सहगुणक लिहिता येईल आपल्याला. आणि सेकंड टर्म मध्ये काय हो 1/3x - y, या ठिकाणी हे 1/3x - y. छान, म्हणजे तुम्हाला सामायिक कॉमन काय ते लक्षात आलं. मग मी परत सोल्युशन मध्ये ऍज इट इज एक्झाम्पल लिहिलं. इक्वेशन नंबर 1 लिहिलं 1/3x + y + 1/3x - y = 3/4. दिस इम्प्लाय दॅट, म्हणजे पुढची स्टेप आपण काय केलेले पहा. आता इथे मी असं लिहिलं 1 × 1/3x + y. तुम्ही म्हणताल असं का लिहिलं? बाळांनो, फरक काही पडत नाही. आपल्याला एक्झाम्पल जे दिले ना इक्वेशन ते ऍज इट इज राहिलं पाहिजे. मग मला सांगा 1 × 1 1, ठीक आहे बघा, 1 × 1 हे 1 × 1 1 डिवाइडेड बाय 3x + y, ठीक आहे. 1 × 1 1 डिवाइडेड बाय 3x + y प्लस इथं पण तेच केलं 1 × 1/3x - y, तर 1 × 1 1/3x - y = 3/4. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. लक्षात आले बाळांनो? सेम आपण सेकंड इक्वेशन घेतोय आता 1/2 इंटू ब्रॅकेट मध्ये 3x + y मायनस 1/2 इंटू 3x - y = -1/8. बाळांनो, या ठिकाणी कॉमन काय आपलं 1/3x + y आणि 1/3x - y. तर ते जे 1/2 आहे ना ते गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. मग मी लिहिलं दिस इम्प्लाय दॅट, म्हणजे नंतरची स्टेप लिहिली 1/2 इंटू 1/3x + y मायनस 1/2 इंटू 1/3x - y. ठीक आहे, पहा इथं मायनस आहे बाळांनो, 1/3x - y आणि which is equal to -1/8. ठीक आहे, म्हणजे हे इक्वेशन नंबर 2 लिहिलं. पहा मग दोन्ही मध्ये सामायिक काय हो, पहिल्यामध्ये आहे पहा 1/3x + y, तर दुसऱ्यामध्ये पण आहे 1/3x + y. हे कॉमन आहे. दुसरं काय आहे 1/3x - y आणि 1/3x - y. हे दोन कॉमन टर्म आहेत दोन्ही इक्वेशन मधल्या. तर दोन टर्मच्या ठिकाणी दोन नवीन चल ठेवतोय. तर पहिलं कॉमन काय आहे 1/3x + y, तर ह्याच्या ठिकाणी नवीन चल ठेवतोय मी m, म्हणजे म्हटलं पुट 1/3x + y = m. ह्याला न्यू इक्वेशन नंबर म्हटलं 3. अँड दुसरं टर्म कॉमन काय आहे 1/3x - y, तर ह्याच्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल ठेवतो n आणि त्याला इक्वेशन नंबर म्हटलं 4. इन इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 आणि 2 मध्ये ही नवीन व्हेरिएबल ठेवूया. ठीक आहे बाळांनो, आता परत मी इक्वेशन 1 ऍज इट इज लिहितोय पहा 1 × 1/3x + y प्लस 1 × 1/3x - y = 3/4. इक्वेशन 1 बाळांनो ऍज इट इज लिहिले. असं का लिहितो? कारण हे समजण्यासाठी लिहितोय बाळांनो. स्टेप मुद्दाम वाढवतोय समजण्यासाठी. ठीक आहे, पहा आता 1 ह्याच्या ठिकाणी काय ठेवलं आपण m. बघा 1/3x + y = m, म्हणजे हे 1 हे m, म्हणजे 1m प्लस हे 1 आणि ह्याच्या ठिकाणी काय ठेवलंय n. बघा 1/3x - y च्या ठिकाणी n, म्हणजे 1n and which is equal to 3/4. आता पहा तुम्हाला माहित आहे जर इकडल्या बाजूला आता इकडे 1m + 1n बरोबर 3/4 आहे आणि बरोबर चिन्हाच्या जर इकडे भागाकाराला एखादी संख्या असेल तर ती तिकडे नेल्यावर कुठे जाते हो गुणाकाराला जाते. पण गुणाकाराला जाताना प्रत्येक टर्मला प्रत्येक पदाला गुणती लक्षात ठेवा. म्हणजे इथलं भागाकाराचं 4 आहे ना
ते इथनं निघतं आणि इकडे येतं. इकडे मात्र ह्या पूर्ण टर्मला गुणाकाराला येतं. म्हणजे असं येतंय हे 4 आहे ना ह्या 1m ला पण गुणतंय आणि हे 4 ह्या 1n ला पण गुणतंय. म्हणजे असं होतंय 4 गुणिले 1 4m अधिक 4 गुणिले 1 4n बरोबर राहिलं फक्त 3. म्हणजे इकडलं भागाकाराचे 4 काढलं आणि तिकडे घेतलं गेलं गुणाकाराला. म्हणजे असं आलं 4m अधिक 4n बरोबर 3 समीकरण नंबर 5. अँड नेक्स्ट आता परत इक्वेशन 2 मी ऍज इट इज लिहिलेले बाळांनो 1/2 गुणिले पहा 1/2 गुणिले 1/3x अधिक y वजा 1/2 गुणिले 1/3x वजा y. ठीक आहे बाळांनो. तर आपण काय केलं जे कॉमन आहे आणि which is equal to -1/8 ह्याला समीकरण नंबर 2 ऍज इट इज लिहिलेलं आहे. आता पहा ज्या ठिकाणी आपण पुट केले न्यू व्हेरिएबल ते पहा 1/3x अधिक y च्या ठिकाणी m ठेवले. म्हणजे 1/3x अधिक y च्या ठिकाणी m म्हणजे हे 1/2 आणि ह्याच्या ठिकाणी m म्हणजे 1/2m वजा 1/2 आणि ह्याच्या ठिकाणी काय ठेवलंय n 1/3x वजा y बरोबर n म्हणजे 1/2 ही n आणि बरोबर वजा 1/8. आता पहा बरोबर चिन्हाच्या इकडे जर पाहिलं ना तर इथं पण 1/2 आहे आणि इथं पण 1/2 आहे. पहा तर ती 1/2 दोन्ही पदातनं मी बाहेर घेतोय. लक्षात ठेवा दोन्ही टर्म मधून बाहेर घेतोय. तर ह्या कंसामध्ये पहा 1/2 1/2 दोन्ही बाहेर घेतलं तर कंसात म्हणजे आपण त्याला कॉमन काढलं म्हणतो. सामायिक निघते दोन्ही मध्ये. इथं पण आहे इथं पण आहे दोन्ही मधनं सामायिक काढलं. ठीक आहे बाळांनो. मग दोन्ही मधून सामायिक काढलं म्हणजे ते बाहेर आलं. बाहेर आलं तर आतमध्ये काय राहिलो m आणि वजा n म्हणजे हे तर 1/2 आणि हे 1/2 आपण दोघातून सामायिक इथं काढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कंसात काय राहिलं हे m आणि वजा n बरोबर वजा 1/8. आता तुम्हाला माहित आहे आता इथलं भागाकाराचं 8 आहे ना ते इकडे घेतलं कुठं होतं अंशाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. मग मी काय केलं हे भागाकाराचं 8 आहे ना इकडे घेतलं तर वरती गेलं अंशाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आणि हे पहिलं भागाकाराचं 2 म्हणजे 8/2 कंसात m वजा n बरोबर वजा 1. आता ह्या 2 न 4 ला भाग जातोय पहा बे के बे बे चोक 8 म्हणजे राहिले 4 कंसात m वजा n बरोबर वजा 1. आता पहा ते जसं आपण इथलं 1/2 बाहेर काढलं होतं ना तसं आता 4 आतमध्ये घालवायचं म्हणजे त्या कंसात घालवायचं म्हणजे त्या कंसातल्या प्रत्येक पदाकडे जाणार. लक्षात ठेवा ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. म्हणजे हे 4 आहे ना कंसातल्या प्रत्येक पदाला गुणतं. जसं आपण इथं कॉमन काढलं होतं दोन्ही पदातनं ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं इथं एकदा काढलं तसं म्हणजे कॉमन आहे. हे कॉमन आहे ना तर आता ती कंसाला गुणायचं म्हणजे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. म्हणजे बघा 4m वजा 4n बरोबर वजा 1 हे समीकरण नंबर 6. आता पहा बाळांनो तुम्ही समीकरण 5 आणि 6 जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक सामायिक पद्धतीने सोडवतो. ठीक आहे एक सामायिक कारण ती 2 चलातील रेषी समीकरण झाले. एक सामायिक पद्धतीने सोडवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला एक तर 2 चलाचं सहगुणक सारखं पाहिजे. आहेत का बघा समीकरण 5 आणि 6 मध्ये 2 चलाचं कोणत्या तर m चा इथं n चा 4 आहे इथं n चा 4 आहे m चा 4 आहे m चा 4 सहगुणक सारखा आहे. त्याच्यानंतर चिन्ह विरुद्ध पाहिजे. चिन्ह विरुद्ध आहे का हो आहे. n ह्या चलाचं चिन्ह विरुद्ध हिता अधिक हिता वजा आहे. म्हणजे डायरेक्ट आपण एक सामायिक पद्धतीने सोडवू शकतो. म्हणून मी म्हटलं सॉल्विंग इक्वेशन 5 and 6 सायमल्टेनियसली वी गेट. म्हणून समीकरण 5 आणि समीकरण 6 ही एक सामायिक पद्धतीने सोडवू. म्हणून मी समीकरण 5 आणि 6 एकाखाली एक लिहिलं पहा. समीकरण 5 आहे तुमचं 4m अधिक 4n बरोबर 3 समीकरण नंबर 5 आणि समीकरण 6 आहे 4m वजा 4n बरोबर वजा 1 समीकरण नंबर 6. पहा इथं सहगुणक सारखं करायची गरज नव्हती चिन्ह बदलायची गरज नव्हती. त्यामुळे डायरेक्ट आपण समीकरण 5 आणि समीकरण 6 डायरेक्ट एक सामायिक पद्धतीने सोडवतोय. तर झालं काय अधिक 4n ला वजा 4n कॅन्सल झालं तर इथला अधिक 4m अधिक 8m बरोबर 3 वजा 1 म्हणजे एकाला अधिक एकाला वजा असेल तर दोघांचा फरक काढतो. म्हणजे 3 आणि 1 आणि किती 3 तर 2 आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 2 ला मोठं संख्या आणि 3 चं चिन्ह म्हणजे 2 म्हणजे 8m बरोबर 2. तर m बरोबर इथलं गुणाकाराचा ठिकडे गेलं तर 2 ला भागाकार आलाय म्हणजे 2/8 म्हणून m बरोबर बाळांनो 2 वरती तर बे के बे 1 वरती लक्षात ठेवा आणि बे चोक 8 4 खाली येणार आहे. ठीक आहे लक्षात आलं. म्हणजे बे के बे बे चोक 8 म्हणजे m बरोबर किती आलं 1/4. याला न्यू समीकरण म्हटलं मी इक्वेशन नंबर 7 आणि युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 5 और 6 वी गेट m बरोबर 1/4 आहे ना ही किंमत तुम्ही समीकरण 5 किंवा 6 मध्ये कुठेही वापरा. मी समीकरण 5 मध्ये वापरली त्यामुळे मी समीकरण 5 परत ऐवजी लिहिलं 4m अधिक 4n बरोबर 3 समीकरण नंबर 5. आणि म्हणून पहा आता m कुठे आहे हो या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी m ची किंमत पहा
हे पहिलं 4 गुणुले यम. यम किती आहे 1/4. पहा 4 आणि यमच्या मध्ये गुणाकार आहे म्हणजे 4 गुणुले यम. यम बरोबर 1/4 अधिक 4n बरोबर 3. 4 ला 4 गेलं म्हणजे राहिलं फक्त इथं 1. पहा राहिलं किती 1 अधिक 4n बरोबर 3. म्हणून 4n बरोबर आता हे अधिक 1 इकडे पाठवा n ची किंमत पाहिजे. इकडे अधिक इकडे आणलं वजा झालं म्हणजे 3 वजा 1 आणि 4n बरोबर 3 वजा 1 2 आणि n बरोबर इथलं गुणाकाराचं 4 आहे ते इकडे पाठवा. भागाकाराला गेलं आताच्या त्या पद्धतीने बाळांनो वरती लहान संख्या आहे त्यामुळे वरती 1 येईल. बे 1 बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे n बरोबर किती आलं 1/2. त्याला समीकरण नंबर 8 म्हटलं. ठीक आहे बाळांनो. आता ह्याच्यानंतर पहा आपल्याला m आणि n ची किंमत मिळाली पण m आणि n ची किंमत नको आहे तर आपल्याला किंमत कशाची पाहिजे. ज्या चलामध्ये समीकरण दिलेत इक्वेशन दिलेत त्या चलाच्या किमती पाहिजेत. मग कोणत्या चलामध्ये इक्वेशन दिले तो x आणि y मध्ये दिले. ठीक आहे तर आपल्याला xy ची किंमत काढायची आहे. तर मला सांगा m आणि n यांचा संबंध असलेली समीकरण कुठले आहे तो समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4. बाळांनो व्यवस्थित ऑब्झर्व करा. यामध्ये xy आहे m आहे यामध्ये xy आहे आणि n आहे म्हणजे याचा संबंध आहे. म्हणून आपण म्हटलं टू फाइंड x अँड y म्हणजे x आणि y ची किंमत काढून म्हणून मी समीकरण 3 एकदा लिहिलं 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n. हे समीकरण नंबर 4. आता ह्याच्या पुढची स्टेप पहा आपण काय. तर पहा मित्रांनो त्याच्या पुढची स्टेप आहे आपली इक्वेशन मी 3 आणि 4 लिहिलेलं आहे आणि इक्वेशन 3 आपला असं आहे 1/3x + y = m. इक्वेशन नंबर 3 कारण m आणि x चा त्यामध्ये संबंध आहे म्हणून मी लिहिलं therefore 1/3x + y = 1/4. आता हे 1/4 कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन 7 समीकरण 7 वरून. समीकरण 7 मध्ये m ची किंमत किती आहे 1/4. मग m ची किंमत 1/4 आहे तर m इथं कुठे आहे इथं आहे मग मी m च्या जागेला ठेवलं 1/4 म्हणजे 1/3x अधिक y बरोबर 1/4. आणि मग तुम्हाला माहित आहे जर छेदाला चल असेल तर त्या अंशाला कसं घेतो तर त्याचा व्यस्त करतो. म्हणून मी लिहिलं 3x + y = 4. त्याला न्यू इक्वेशन लिहिलं इक्वेशन नंबर 9 टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊ. बघा दोन्ही बाजूचा व्यस्त घेऊ म्हणजे जे छेदाला होतं ना ते अंशाला गेलं 3x + y जे छेदाला होतं डिनॉमिनेटरला ते न्यूमरेटरला गेलं 3x + y and which is equal to जे डिनॉमिनेटरला 4 होतं ते न्यूमरेटरला गेलं म्हणजे 3x + y = 4 इक्वेशन नंबर 9. आणि त्याच्या पुढे रिझल्ट लिहिलेला आहे टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स. ऑल्सो नेक्स्ट इक्वेशन लिहिले 4 1/3x - y = n इक्वेशन नंबर 4. आता n आणि x किंवा y चा संबंध पहा. n ची किंमत आपल्याला माहित आहे तर 1/2 ते इक्वेशन नंबर 8 आहे. तर ही n ची व्हॅल्यू आहे ना ती n च्या जागेला ठेवा. तर पहा 1/3x - y n ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे पहा आपण 1/2 फ्रॉम इक्वेशन 8. ठीक आहे परत या ठिकाणी रेसिप्रोकल घ्या म्हणजे दोन्ही बाजूचा व्यस्त घ्या तर असं होईल तुमचं हे वरती जाईल 3x - y = 2 म्हणजे हे वरती गेलं. ह्याला इक्वेशन नंबर 10 टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स. आता मला सांगा इक्वेशन 9 आणि 10 व्यवस्थित ऑब्झर्व करा. इक्वेशन 9 आणि 10 मध्ये कोणत्याही एका चलाचा सहगुणक म्हणजे कोइफिशियंट इक्वल आहे का पहा. इक्वल आहे. कुणाचा ऍक्च्युली x चा पण आहे आणि y चा पण आहे. y चा पण आहे पण x चा किंवा y चा दोघाचा पण असेल तर आपण दुसरी गोष्ट ऑब्झर्व करतो दोन्ही चलापैकी कोणत्या व्हेरिएबलचं म्हणजे कोणत्या चलाचं साइन अपोजिट आहे बघा तर y चलाचं म्हणजे इथं y नष्ट होतोय. म्हणून डायरेक्ट आपण इक्वेशन 9 आणि इक्वेशन 10 हे एक सामायिक पद्धतीने सॉल्व्ह करतोय. म्हणून मी लिहिलं सॉल्विंग इक्वेशन 9 आणि 10 सायमल्टेनियसली वी गेट म्हणजे समीकरण 9 आणि 10 ही एक सामायिक पद्धतीने सोडवू. तर समीकरण 9 असं आहे 3x + y = 4 आणि सेकंड आहे 3x - y = 2. पहा आता काय झालं प्लस y ला मायनस y कॅन्सल झालं तर 3x + 3x 6x = 4 + 2 6 आणि 6 आणि x च्या मध्ये इंटूचं चिन्ह आहे ते जर इंटूचं 6 इकडे घेतलं तर भागाकाराला जाते बाळांनो म्हणजे ते थोडक्यात असेल ते x = 6 / 6 आणि 6 * 1 = 6. ठीक आहे सॉरी इथं आपली x ची व्हॅल्यू पहा चुकलेली आहे 6 ची व्हॅल्यू येते 1. ठीक आहे 6 * 1 = 6 म्हणजे x किती आलंय 1 तर x ची किंमत किती 1 ठेवा बाळांनो तर किती येते पहा x ची व्हॅल्यू कोणत्या समीकरणामध्ये ठेवली युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 9 वी गेट
समीकरण 9 मध्ये ठेवू, समीकरण 9 परत लिहिलं, समीकरण 9 मध्ये x येत आहे, तर x च्या जागेला x ची किंमत ठेवली 1, म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 1 अधिक y बरोबर 4, आणि इथं 3 एके 3, 3 अधिक y बरोबर 4. दिस इम्प्लाय दॅट y ची किंमत काढायची, त्यामुळे y बरोबर चिन्ह इकडे राहू द्या, y बरोबर 4 आणि तिकडे अधिक 3 इकडे आणलं वजा 3 झालं, म्हणजे 4 वजा 3 आणि 4 वजा 3 येते बाळांनो अधिक 1. ठीक आहे, म्हणजे y ची किंमत किती आली हो, अधिक 1 येते. ठीक आहे, म्हणजे x ची पण 1 येते आणि y ची पण 1 येते. ही झाली दिलेल्या समीकरणाची उकल. बाळांनो लक्षात आले, पहा दिलेल्या समीकरणाची उकल काढलेली तुमच्या लक्षात आली. पहा ऍक्च्युअली उकल तुमची अशी ती 1,1. समजलंय बाळांनो, डू यू अंडरस्टँड? ओके, थँक्स. नेक्स्ट लास्टचा ह्या चॅप्टर मधला पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला हे शिकणार आहोत. ओके, थँक्स.